भट्टारक स्वामी हे समाजाचे राजे असतात, समाजाचे राजे असतात आणि मग त्या समाजाच्या राजाचं जे राहणारं स्थान आहे ते राजवाडा असतो. पण आमचे साधू विरक्त भूमिकेत राज्य कार्य करतात म्हणून ते भट्टारक पद, म्हणून जे भट्टारक जिथे राहतात त्याला मठ म्हणतात. आणि मग जिथं राजा इंद्र तिथं ऐरावत हत्ती, राजा तिथं हत्ती, ही परंपरा आजकालची नव्ह. आम्ही नांदणीवाले आत्ता 400 वर्ष सांभाळायला लागलोय, तो भाग वेगळा. पण हा इतिहास तुमच्या चतुर्थ कालापासून रामायण महाभारतापासून जरी काढलं तरी हेच आहे सगळं. मग आमच्या राजाला आम्हाला हत्ती पाळण्यासाठी का अडचण? मग त्यावेळेचे जे सगळे कायदे कानून सगळे होते त्यावेळी कुणाकडं प्राणी मात्रांच्यावर प्रेम नव्हतं, त्यावेळी नव्हतं. म्हणजे तुमच्या पोरांच्या लग्नात हत्ती आणणं धर्म आहे, तो कायदा आहे. आणि दुसऱ्यांच्या देवाच्या कार्यात हत्तीला घेऊन जाणं हे त्याच्यावरचा अन्याय आहे. हे कुठलं काही शास्त्र काढला? म्हणजे आम्ही केलेलं प्रेम आणि दुसऱ्यांनी केलं तर ते लपडं असं म्हणणाऱ्याचं किती किती चालतंय सांगा. पण हिथं ज्यावेळी यांच्या मुलांची लग्न झाली त्यावेळी परदेशातले तुम्ही माणसं पाहुणे बोलवला, त्यावेळी ते पाहुणे जाऊन त्या हत्तीपाशी उभा राहिले, बसले. त्या हत्तीला तुम्ही सगळ्यांना सलाम ठोकायला लावला, त्यावेळी लाचारी झाली नाही.